काय म्हटलं यामध्ये? अ पीस ऑफ मेटल ॲट 850 K is a drop into 1 kg of water at 300 K. If equilibrium temperature of water at 350 K, then heat capacity of metal expressed in J per K. 1 calorie 4.2 जूल. ठीक आहे. ओके. आता ह्या प्रॉब्लेम मी काय दिलंय बघा. अ पीस ऑफ मेटल ॲट 850 K. मेटलचं टेम्परेचर किती आहे? 850. मेटलचं मास दिलंय काय? नाही. तर मेटलचं फक्त फॉर मेटल इट्स टेम्परेचर दिलंय. किती दिलंय? माझ्यावर डेटा घेतला चालेल. डेटा तर आहे. मेटलचं टेम्परेचर किती दिलंय? आपण याला T1 म्हणूया. 850 K. आणि यामध्ये दुसरा सबस्टन्स कुठला आहे? वॉटर. मग वॉटरचं टेम्परेचर किती आहे? 300 K. आहे का नाही? आहे. अँड त्याचं इनिशियल टेम्परेचर T2 म्हणूया. किती? नाही, इनिशियल टेम्परेचर. मास किती आहे? त्याचा मास किती आहे? हाऊ मच मास? 1 kg. मास M2 1 kg आहे वॉटरचं. आता कुणाचं टेम्परेचर जास्त आहे? टेम्परेचर जास्त आहे. बरोबर. मग लूज कोण टेम्परेचर कोण रिलीज करणार? कुणाचं टेम्परेचर लॉस होणार? मेटल. गेन कोण करणार? वॉटर. आणि त्यामुळे चेंज काय होणार? फायनल. फायनल काय? टी. इट इज 350 K. ते विचारलंय काय? विचारलंय व्हॉट दे आस्क. हीट कपॅसिटी ऑफ मेटल. हीट कपॅसिटी ऑफ मेटल म्हणजे काय फाइंड करायचं बघा. हीट कपॅसिटी ऑफ मेटल. मेटल म्हणजे काय फाइंड करायचं आहे? ओके. हे प्रॉब्लेम मध्ये कळालं आपल्याला. तर आपल्याला फाइंड करायचंय M1S1 ची व्हॅल्यू फाइंड करायची. अंडरस्टूड? स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर किती येणार? हे दिलेलं नाही. इट इज 4200. कारण जूल मध्ये आहे. जूल मध्ये आन्सर पाहिजे का नाही? आन्सर जूल पर केजी केल्विन. ही स्पेसिफिक का घेतली का आलं? कारण आन्सर कशामध्ये आहे? जूल मध्ये. गॉट इट? ओके. मग कसं सॉल्व्ह करणार? डेटा घ्यायला सांगितलं तसंही ह्या मी अंडरस्टँडिंग होतं. आता लक्ष द्या. सॉल्व्ह कसं करणार? एकच तर प्रिन्सिपल आहे. फार सोपं. हीट लॉस इक्वल टू हीट गेन. आता आपल्याला M1S1 यूज फाइंड करायचं आहे. म्हणजे काय करायला पाहिजे? पहिल्यांदा हीट लॉस लिहूया. हीट लॉस इक्वल टू व्हॉट? हीट लॉस बाय मेटल इज इक्वल टू हीट गेन बाय वॉटर. गेन बाय वॉटर. हीट लॉस किती आहे? M1S1. फायनल टेम्परेचर लॉस मध्ये फायनल टेम्परेचर कमी असते. इनिशियल मायनस फायनल. आणि गेन मध्ये M2. SW वॉटरचं
गेन मध्ये फायनल जास्त असते कम्पेअर टू वॉट इनिशियल. M1S1 तर फाईंड करायचंय. M1S1 इज इक्वल T1. T1 किती आहे 850 मायनस 350 इज इक्वल टू M2 1 इंटू 4200 इंटू किती टी किती आहे 350 मायनस 300. व्हॅल्यू फक्त तुम्हाला पुट करायचे आहेत. सो M1S1 इंटू किती आलं 500 इज इक्वल टू 4200 इंटू किती आलं 50. इज इट 50? Okay. So 1 0 get cancelled with this 0. आणि त्यामुळे फायनल आन्सर किती आलं M1S1 42 into 50 divide by 5. Divide by 5. It is 420 kg. नाही स्पेसिफिक हीट आहे ना. हीट कॅपॅसिटी मध्ये फक्त एमएस मास युनिट येते जूल पर केल्विन. केजी कॅन्सल होते जूल पर केल्विन. इज इट क्लिअर? मग ह्यामध्ये नवीन काय होतं ह्या प्रॉब्लेम मध्ये आपण काय फाइंड केलं हीट कॅपॅसिटी फाइंड केली. दॅट इज ओनली न्यू. आपण काय विचार करतो अरे मास दिलंच नाही कसं करायचं. एस विचारच नव्हतं. एस म्हणजे काय स्पेसिफिक हीट. स्पेसिफिक हीट विचारले काय नाही हीट कॅपॅसिटी. हीट कॅपॅसिटी नवीन फॉर्म्युला झाला कुठं अप्पर माइंड मिळायला पाहिजे. हीट कॅपॅसिटी इज इक्वल व्हॉट एमएस. फॉर्म्युला